1800 स्क्वेअर फीटचा प्रशस्त 2 BHK फुल RCC बंगला हा त्याचा प्लॅन आणि हा त्याचा 3D व्ह्यू बांधायला आपल्याला किती खर्च येणार आणि किती पैसे लागणार, 10 लाख लागणार, 12 लाख लागणार, 15 लाख लागणार की 20 लाख लागणार, हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये समजणार आहे. आपण याचं डिटेल स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. तुम्हाला मटेरियलसाठी किती खर्च येणार, तुम्हाला मजुरीसाठी किती खर्च येणार, कोणतं मटेरियल तुम्हाला किती लागणार, कोणत्या मटेरियलचे भाव किती वाढलेले आहेत आणि याचा फटका तुमच्या घराला बसणार की नाही, आणि हे घर बांधण्यासाठी तुम्हाला किती खर्च येणार, एक्झॅक्ट खर्च आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या बच्च्यामध्ये तुम्ही बघू शकता एक 1100 स्क्वेअर फीटचा बंगला, त्यामध्ये पोर्च, हॉलची साईज तुम्ही बघू शकता, किचनची साईज बघू शकता, मास्टर बेडरूमची साईज बघू शकता, हॉलमध्ये असणार आपला एल शेप स्टेअरकेस तुम्ही बघू शकता, टॉयलेट बाथरूम, हे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहे. आणि याचा डिटेल खर्च आणि हा 3D प्लॅन तुम्हाला फायनल किती खर्चात बांधून तयार होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे. 1100 स्क्वेअर फीट म्हणजे 28.3 फूट बाय 35.3 फूट ही आपली ह्या घराची साईज असणार आहे. आणि ह्या घरामध्ये असणार आहेत पोर्च 15x9चा, हॉल 14x20 फुटाचा, आणि हॉलमध्येच असणार आहे आपला एल शेप जिना म्हणजे स्टेअरकेस. त्यानंतर मास्टर बेडरूमची जी साईज आपली असणार आहे ती 14 फूट बाय 10 फूट. त्यानंतर जो आपला बेडरूम किंवा आपला चिल्ड्रन्स बेडरूम आपण त्याला म्हणू शकतो, त्याची साईज असणार आहे 12 फूट बाय 10 फूट. त्यानंतर आपला जो किचन तुम्ही बघू शकता, किचन देखील प्रशस्त देण्यात आलेला आहे. 12 फूट बाय 15.4 म्हणजे 15.5 फुटाचा हा आपला किचन असणार आहे. त्यामध्ये एल शेप आपला हा पूर्ण किचन असणार आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता किचन मध्ये पूर्ण गोष्टी देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर बाथरूम, आता यामध्ये एक सेपरेट बाथरूम आपण देणार आहोत. ते बाथरूम असणार आहे 4 फूट बाय 7 फुटाचं. त्यानंतर जे टॉयलेट असणार आहे ते असणार आहे 4 फूट बाय 3 फुटाचं. तर हा पूर्ण आपला 2 BHKचा 1100 स्क्वेअर फीटचा एक लक्झरी सेगमेंटचा एक मोठ्या साईजेस असलेल्या रूमचा प्लॅन आपण बघत आहोत. त्याचा 3D देखील तुम्ही बघू शकता. 3D हा व्हॅरी होऊ शकतो, तुम्ही 3D चेंज देखील करू शकता. त्यामुळे हे 2 3D मी सध्या या ठिकाणी टाकलेले आहेत आणि आपण आताच्या खर्चाला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हे कॅल्क्युलेशन मी अतिशय काळजीपूर्वक केलेलं आहे. आणि सध्याचा 2026चा आत्ताचा जो रेट, म्हणजे इराण इस्रायल युद्धाचा फटका बसल्यानंतरचा जो रेट वाढलेला आहे तो रेट देखील मी यामध्ये पकडला आहे. तर या 1100 स्क्वेअर फीट साठी आपल्याला किती पैसे लागणार हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक टूल आणि किंवा एक फ्री असे ऍप्लिकेशन सांगणार आहे की ज्या ऍप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही तुमच्या घराचा खर्च किंवा तुमच्या बांधकामाचा खर्च, तुमच्या कन्स्ट्रक्शनचा खर्च तुम्ही स्वतः काढू शकता. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्याला हे घर बांधायचं किंवा हा प्लॅन प्रमाणे घर बांधायचं, सर्वात पहिले आपल्याला प्लॅन फायनल करावा लागतो. तर मी तुम्हाला ऑलरेडी प्लॅन दिलेला आहे, त्यामुळे इंजिनियरचा खर्च या ठिकाणी आपण स्किप करणार आहोत. साधारणतः 20,000 रुपये या प्लॅनला आणि या डिझाईनला, त्याचप्रमाणे स्टील डिझाईन असेल, सेंटर लाईन प्लॅन असेल, या सर्व गोष्टींसाठी इंजिनियरला 20,000 रुपये खर्च येतो. तो देखील आपण धरणार आहोत. सर्वात महत्वाचं मित्रांनो, ज्यावेळेस आपला हा प्लॅन फायनल होतो, ज्यावेळेस आपला प्लॅन एकदम फायनल झालेला असतो, त्यावेळेस आपण आपल्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवतो, कॉन्ट्रॅक्टर सोबत व्यवहार करतो. तर आपल्याला साधारणतः मजुरी किती लागणार, कॉन्ट्रॅक्टरला किती पैसे द्यावे लागणार हे 1100 स्क्वेअर फीट साठी, कारण सध्या मजुरी देखील काही प्रमाणात वाढलेली आहे. सध्याची जी मजुरी आपण पकडली, सध्या 250 ते 270-80 रुपये पर स्क्वेअर फीट ही RCC स्ट्रक्चर साठी, बांधकाम प्लास्टर साठी मजुरी आहे. तर ती मजुरी आपण आजच्या या प्लॅन साठी 270 रुपये पकडणार आहोत. 270 रुपयांना आपल्याला जी मजुरी या ठिकाणी लागणार आहे, तर ती मजुरी या ठिकाणी आपल्याला लागणार आहे 2,97,000 रुपये. त्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस आपण एक्सकॅव्हेशन करतो, ज्यावेळेस आपला सेंटर लाईन होतो, ज्यावेळेस आपण खड्डे करतो आणि ज्यावेळेस आपण जेसीबीच्या सहाय्याने खड्डे करतो आणि त्याला देखील आपल्याला काही खर्च येतो. इव्हन आपली प्लिंथ झाल्यानंतर त्या प्लिंथमध्ये आपण मुरुम भरतो, त्या मुरुमासाठी देखील आपल्याला काही पैसे लागतात. तर या दोन्ही गोष्टींसाठी आपल्या 1100 स्क्वेअर फीट साठी आपल्याला जे पैसे लागणार आहेत हे पैसे आहेत 20,000 रुपये. मित्रांनो, त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या कामासाठी विटा किती लागणार, कारण आपलं हे RCC घर आहे. या RCC घरामध्ये आपण एक्सटर्नल वॉल म्हणजे बाहेरची भिंत ही 9 इंचाची करणार आहोत आणि जी इंटरनल वॉल आहे म्हणजे आतील भिंत आहे ती 4 इंचाचीच ठेवणार आहोत. तर या सर्व कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला विटा लागणार आहेत 15,000 आणि विटांचा रेट सध्या 9, 10, 11 रुपये आहे. पण सध्या आपण ऍव्हरेज 10 रुपये रेट पकडणार आहोत. महाराष्ट्राच्या काही भागामध्ये रेट 11-12 रुपये देखील आहेत, काही भागात 8-9 रुपये देखील आहेत. तर आपण ऍव्हरेज 10 रुपये पकडणार आहोत. तर 10 रुपयासाठी 15,000 विटांचे होतात 1.5 लाख रुपये. त्यानंतर मित्रांनो, स्टील, RCC साठी स्टील लागतं. तर स्टील आपल्याला 1100 स्क्वेअर फीट साठी लागणार आहे 4,500 किलो, म्हणजे 4.5 टन आपल्याला स्टील लागणार आहे. त्यामध्ये 8 mm असेल, 10 mm असेल, 12, 16 सगळे आपण गोष्टी पकडल्या आहोत. स्लॅबचं स्टील, फुटिंगचं स्टील, बीमचं स्टील,
त्यानंतर आपल्या पीसी साठी लागणारं स्टील, त्यानंतर स्लॅब साठी लागणारं स्टील, लिंटेल्स असेल किंवा सिलबँड असेल, सर्व गोष्टींसाठी लागणारं स्टील आपण यामध्ये पकडलं आहे. आपल्याला ही 4,500 किलो स्टील म्हणजे 4.5 टन स्टील लागणार आहे. आणि स्टीलचा जो सध्याचा रेट आहे मित्रांनो मार्केटमध्ये 59 रुपये, 60 रुपये आणि 61-62 रुपये. तर 60 रुपये आपण ॲव्हरेज रेटनी जर पकडलं, कालिका किंवा जिंदाल किंवा ज्या ज्या मार्केटमध्ये कंपन्या आहेत त्यांचं जर स्टील आपण पकडलं तर 60 रुपये जर स्टीलनी जर होतात या ठिकाणी 2,70,000 रुपये. त्यानंतर मित्रांनो सिमेंट मित्रांनो 1100 स्क्वेअर फीट साठी आपल्याला जे सिमेंट ओपीसी आणि पीपीसी सिमेंट आपण पकडलं आहे, तर ही सिमेंट आपल्याला लागणार आहे जवळजवळ 450 बॅग्स आणि सध्याचा मार्केटमध्ये रेट आहे 300 रुपये, 310 रुपये. जर आपण अल्ट्राटेक किंवा अंबुजा म्हणजेच अदानी सिमेंट किंवा स्त्री सिमेंटचा जर रेट पकडला तर सध्या 310 रुपयाचा ॲव्हरेज आपल्याला मिळालेला आहे. 310 रुपयाच्या ॲव्हरेजनी आपल्याला जी सिमेंट लागणार आहे ते 450 बॅग त्याचे होतात जवळजवळ 1,39,000 रुपये. त्यानंतर मित्रांनो सँड म्हणजे वाळू. आता वाळू मित्रांनो महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या रेटने मिळते. काही ठिकाणी एम सँड म्हणजे आर्टिफिशियल सँड जे पूर्णपणे वापरले जाते, तर महाराष्ट्राच्या अजून काही भागामध्ये देखील नॅचरल म्हणजे नदीची वाळू देखील मिळते. तर ॲव्हरेज रेट दोन्हींचा पकडला तर 5,000 रुपये ब्रास ते 6,000 रुपये ब्रास हा रेट आहे. पण सध्या काही भागामध्ये वाळू 4,000 रुपये ब्रासने पण मिळते, त्यामुळे आपण 5,000 रुपये ॲव्हरेज हा रेट पकडणार आहोत. आणि 20 ब्राससाठी आपल्याला 20 ब्रास ही वाळू लागणार आहे आणि 20 ब्रास गुणिले 5,000 रुपये तर आपल्याला जवळजवळ 1,00,000 रुपयाची वाळू लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो खडी, कारण कॉन्क्रीटसाठी आरसीसी मध्ये आपल्याला खडी खूप महत्वाचा घटक आहे. 20 mm ची खडी आपल्याला लागते. तर या खडी आपल्याला जी लागणार आहे ती 14 ब्रासचं कॅल्क्युलेशन आपलं आलं आहे. 14 ब्रासची खडी लागणार आहे, त्यामध्ये 3,500 रुपये हा रेट आहे. 3,500 रुपयाने जर 14 ब्रासचं कॅल्क्युलेशन केलं तर 49,000 रुपयाची आपल्याला खडी लागणार आहे. तर मित्रांनो आता पूर्ण स्ट्रक्चरचं कॅल्क्युलेशन आपलं झालेलं आहे. आपली मजुरी झालेली आहे स्ट्रक्चरसाठी म्हणजे बांधकाम, प्लास्टर आणि आरसीसी साठी लागणारी मजुरी आपण पकडली आहे. त्याप्रमाणे सिमेंट, वाळू, खडी, त्यानंतर अजून स्टील या सगळ्या गोष्टी आपण पकडल्या आहेत. विटा देखील आपण पकडल्या आहेत. त्यामुळे आपलं स्ट्रक्चर आता रेडी झालेलं आहे. स्ट्रक्चर म्हणजे पूर्ण आरसीसी स्ट्रक्चर आपलं उभं राहिलेलं आहे आणि त्याची जी पूर्ण कॉस्ट आपली आली आहे ती आली आहे 10,45,000 रुपये. म्हणजे 10.5 लाखापर्यंत आपलं स्ट्रक्चर हे उभं राहू शकतं. आता स्ट्रक्चर ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपल्याला जो खर्च करायचा असतो तो फिनिशिंगसाठी. फिनिशिंग म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस आपलं स्ट्रक्चर उभं राहतं त्यावेळेस आपण जे टाईल, दरवाजे, खिडक्या किंवा बाकीच्या गोष्टी इलेक्ट्रिक फिटिंग, प्लंबिंग, वॉटरप्रूफिंग, कलर काम ह्या ज्या गोष्टी करतो याला म्हणतात फिनिशिंग. तर आपण फिनिशिंगच्या खर्चाला आपण आता सुरुवात करणार आहोत. तर फिनिशिंग मध्ये मित्रांनो टाईल्स, किचनचं ग्रॅनाइट, इंटरनल दरवाजांचं ग्रॅनाइट हे आपण पकडलं आहे. आणि बाथरूम आणि टॉयलेटसाठी डॅडो किंवा जे वॉल टाईल्स देखील आपण पकडले आहेत. तर हे जे कॅल्क्युलेशन एक चांगल्या क्वालिटीच्या टाईल्स, चांगल्या क्वालिटीच्या 4x2च्या टाईल्स हॉलसाठी, किचनसाठी आणि बेडरूमसाठी पकडलेल्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी 1x1च्या पार्किंग टाईल्स आपण पोर्चसाठी पकडल्या आहेत. त्यानंतर आपण ग्रॅनाइट पकडला आहे जिन्यासाठी आणि आपल्या किचनसाठी. तर या सर्वांचं कॅल्क्युलेशन विथ मजुरी आपला आला आहे मित्रांनो 1,90,000 रुपये. तर क्राऊन फिगर करून आपण 2,00,000 रुपये टाईल, ग्रॅनाइट आणि त्यांची मजुरी पकडणार आहोत 2,00,000 रुपये. त्यानंतर मित्रांनो दरवाजाच्या चौकटी, दरवाजाचे पॅनल्स आपल्याला किती खर्च येणार, कारण आपल्या घराची एक चौकट जरी आपण सागवान चौकट आपण असावी, त्यामुळे ती चौकट, त्यानंतर दरवाजाचे पॅनल्स यासाठी आपल्याला साधारणतः 40,000 रुपये खर्च येणार आहे. कारण देवदारचे आपण दरवाजे या ठिकाणी पकडले आहेत, सागाची चौकट आपण पकडली आहेत. त्यानंतर मित्रांनो खिडक्या. आता खिडक्या म्हटल्या की या ठिकाणी स्लायडिंग आपल्या खिडक्या येतात, त्यानंतर खिडक्यांचे ग्रिल्स येतात. या दोन्हीसाठी जे आपल्याला खर्च येतो तो साधारणतः 1100 स्क्वेअर फीट साठी आपण जो कॅल्क्युलेट केलेला आहे तो साधारणतः 45,000 ते 50,000 रुपयेपर्यंत येत आहे. तर आपण 50,000 रुपये या ठिकाणी पकडणार आहोत. त्यानंतर मित्रांनो प्लंबिंग. तर आपला 2 BHK घर आहे, त्यामध्ये किचन, बाथरूम, टॉयलेटसाठी आपल्याला प्लंबिंग करावं लागतं. त्यानंतर आपल्याला वरची जी आपली टँक असेल, सर्व प्लंबिंग मटेरियल विथ प्लंबिंगची मजुरी जी आपल्याला लागणार आहे ती साधारणतः 70,000 रुपये या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो इलेक्ट्रिक फिटिंग मित्रांनो व्हॅरी करतं, कारण इलेक्ट्रिक फिटिंग मध्ये तुमची केबल कोणत्या कंपनीची, तुमचे स्विचबोर्ड कोणत्या कंपनीचे. आपण या ठिकाणी पॉलिकॅबची केबल पकडली आहे आणि स्विचबोर्ड देखील एक चांगल्या ISI ब्रँड कंपनीचे पकडले आहेत. त्यानंतर आपल्याला इलेक्ट्रिक फिटिंगसाठी स्विचेस, बोर्ड्स, वायर्स, त्यानंतर आपल्या फॉल सिलिंग केल्यानंतर त्याला जे लॅम्प्स ते देखील आपण पकडले आहेत. त्यासाठी जी कॉस्ट विथ मजुरी आपल्याला येणार आहे ती जवळजवळ 60,000 रुपये या ठिकाणी आपल्या घरासाठी येणार आहे. तर त्यानंतर मित्रांनो कलर. आता कलर मित्रांनो हा सब्जेक्टिव्ह असतो. एक चांगला कलर आपण एक्सटेरियर आणि इंटेरियर साठी पकडला आहे, तर त्यासाठी साधारणतः आपल्याला 50,000 ते 70,000 रुपयापर्यंत खर्च येणार आहे. 70,000 रुपये आपण या ठिकाणी पकडणार आहोत. तर मित्रांनो त्यानंतर वॉटरप्रूफिंग, कारण आपलं स्लॅबचं आहे,
आपल्याला स्लॅबवरती वॉटरप्रूफिंग करावं लागते, जेणेकरून आपला स्लॅब हा लिकेज होणार नाही आणि स्लॅबची आयुष्य या ठिकाणी वाढावं म्हणून आपण वॉटरप्रूफिंग करणार आहोत. तर वॉटरप्रूफिंगसाठी आपल्याला साधारणतः 30 ते 35 हजार रुपये खर्च येणार आहे. 30 हजार रुपये आपण राऊंड फिगर या ठिकाणी पकडणार आहोत. तर साधारणतः फिनिशिंग विथ फिनिशिंग मटेरियल आणि पूर्ण स्ट्रक्चरलचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपलं साधारणतः पूर्ण जे कॅल्क्युलेट होतं ते 15,65,000 रुपये होतात. त्यानंतर मित्रांनो हे झाले 15,65,000, पण काही अतिरिक्त खर्च देखील आपल्याला येणार असतो. तो कोणता? ज्यावेळेस आपल्याला काही कधी बांधकामासाठी पाणी देखील आपल्याला विकत घ्यावं लागतं, किंवा काही किरकोळ खर्च ज्यावेळेस येत असतात, किंवा सेंटरिंग जे आपले कामगार असतात त्यांना आपल्याला खेळे, जी बाइंडिंग तार, बाइंडिंग वायर किंवा या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला द्यायच्या असतात, किंवा अजून कव्हर ब्लॉक्स किंवा छोट्या छोट्या गोष्टी आपण जर पकडल्या तर या सर्वांचा खर्च आपण 30 ते 35 हजार रुपये पकडणार आहोत. तर 15,65,000 प्लस एक्स्ट्राचे 35-40 हजार रुपये पकडून आपले जवळजवळ 16 लाख रुपये होतात. म्हणजे साधारणतः 16 लाखात तुमचं 1100 स्क्वेअर फीटचं एक मोठ्या सायझेसच्या रूम्स, मोठा हॉल, मोठं मास्टर बेड, मोठं किचन, एक छोटा चिल्ड्रन्स बेडरूम, मोठा पोर्च आणि त्यानंतर आपल्या फर्स्ट फ्लोअरला असणार आहे जिन्याचा टॉवर, या सर्व गोष्टी आपल्या 16 लाखात या ठिकाणी पूर्ण होणार आहे. मित्रांनो खर्च थोडा मागे पुढे होऊ शकतो. साधारणतः आपण एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला देखील 1,500 रुपये पर स्क्वेअर फीटनी काम दिलं तर साधारणतः 16 लाख रुपयापर्यंत ते देखील कॅल्क्युलेशन जाऊ शकतं. पण जर तुम्ही स्वतः काम केलं, स्वतः मटेरियल दिलं आणि स्वतःच्या देखरेखीखाली चांगल्या क्वालिटीचं काम जर तुम्ही करून घेतलं तर या ठिकाणी आपलं 1100 स्क्वेअर फीटचं 2 BHK हे घर आणि याचा हा 3D आपला होणार आहे फक्त 16 लाखात. तर 16 लाखात तुमच्या हक्काचं, तुमच्या स्वप्नातलं घर तुम्ही बांधू शकता, चांगल्या क्वालिटीचं शकता. मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, ज्यांना घर बांधायचंय, ज्यांना घराचं कॅल्क्युलेशन करायचंय, किंवा ज्यांना घराचा इस्टिमेट ज्यांच्या डोक्यात आहे, की ज्यांना खर्चाचा अंदाज येतो, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि मित्रांनो जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला मी बोललो होतो की असं एक ऍप्लिकेशन मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो कन्स्ट्रक्शन कॅल्क्युलेटर A1 नावाचं ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल ॲप स्टोअरवरती अवेलेबल आहे, फ्रीमध्ये आहे. त्याचे 2 व्हर्जन आहे, एक फ्री आणि एक पेड व्हर्जन म्हणजे प्रो व्हर्जन. तुम्ही ते डाउनलोड करू शकता. गुगलवरती जाऊन ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा. जर तुम्हाला स्वतः कॅल्क्युलेशन करायचंय, हे कॅल्क्युलेशन तर मी पूर्ण मॅन्युअली स्वतः माझ्या एक्सपिरियन्स मधून केलेलं आहे. पण जर तुम्हाला तुमच्या एका तुम्हाला रूम बांधायची आहे, किंवा तुम्हाला कॉन्क्रीट या ठिकाणी करायचं आहे, किंवा कोणतंही काम असेल, तुम्हाला कन्स्ट्रक्शनची कॉस्ट काढायची असेल, तुम्हाला कॉन्क्रीटची एस्टिमेट काढायचं असेल, किंवा तुम्हाला स्टील किती लागणार हे क्वांटिटी काढायची असेल, तर सगळ्या क्वांटिटी तुम्ही तुमच्या स्वतः देखील काढू शकता. हे ऍप्लिकेशन यूज करा. खूप सिंपल ऍप्लिकेशन आहे, याची ॲक्युरसी देखील चांगली आहे. त्यामुळे तुम्हाला देखील त्याची क्वांटिटी, मटेरियलची क्वांटिटी मिळून जाणार आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देखील देणार आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन देखील ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. हे पूर्णपणे फ्री आहे. आणि जर कोणी सिव्हिल इंजिनियर असेल, कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल, किंवा बिल्डर असेल, ज्यांना स्वतः क्वांटिटी या ठिकाणी माहित नसेल किंवा काढायची असेल, तर ते देखील ऍप्लिकेशनचं प्रो व्हर्जन यूज करू शकता. 1 टाइम कॉस्ट देऊन तुम्ही हे प्रो व्हर्जन घेऊ शकता. पूर्णतः फ्री असलेलं ऍप्लिकेशन आहे. डाउनलोड करा आणि प्रो व्हर्जन देखील तुम्ही याचा वापर करू शकता. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, आणि जर माझ्याकडनं एखादा खर्च जर सुटला असेल तो खर्च देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो मी हे अशी एक सिरीज बनवतोय की प्रत्येक वेळी तुम्हाला घराचा प्लॅन आणि घराचा 3D देणार आहे, आणि दोन्हीचे कॅल्क्युलेशन तुमच्या समोर ठेवणार आहे. त्यामुळे आपण मित्रांनो लोकांना, आपला हेतू हाच आहे की लोकांना घराच्या खर्चाचा अंदाज आला पाहिजे. त्यामुळे त्यांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती ही मिळत गेली पाहिजे. धन्यवाद.